ठेवा. पण यामध्ये आपण 1569 पर्यंत आलो, म्हणजे आपण 1600 पर्यंत पोहोचलो. तर 200 राहिल्या, 30 कमी 200ला. 1569 मध्ये भगवंत काय बोलले? एक एक शब्द हे अमृत आहे आपल्याला, एक एक साक्षर हा विलक्षण आहे. आपले श्वास, आपला विश्वास, आपला अभ्यास हे काय? तर हे आपले श्वास, आपला विश्वास गुरुवर, संतावर, देवावर, आपला अभ्यास वेदावर, आणि आपला संबंध परमात्मा असा आहे. असा म्हणे तो संबंध, संबंध तयार होणं म्हणजे बंधन. म्हणून या मोहीमध्ये पावलेलं काय सांगितलं? जयाचरी संबंधी बंध पिटे. म्हणून काल आपला पाठ संपला होता. 7:05 मी पाठ बंद केला आणि बाकीच आपल्या 17चं बोलले तुमच्याशी. काय चाललं काय म्हणजे पत्रिका वगैरे तयार झालेली आहे. जयाचे सर्व भेटे. सुंदर चिंतन या ओळीचं. सखोल जायचं आपल्याला. आपलं परमात्म रूप पाहायचं आपल्याला. वृत्ती देहरूप झाली आहे म्हणजे बंधन आहे. त्या वृत्तीला मुक्त करायचे, मोकळं करायचे देहातून, बंधनातून, वासनेतून, अहंकारातून तिला बाहेर घ्यायचे. कारण ते सध्या अहंकारात आहे, अविद्येत. पण आपल्याला माहित नाही की मी अविद्येत आहे का बंधनात आहे. कुठेही मी, माझी बुद्धी कशी आहे, मी काय करायला पाहिजे, बुद्धीला कसं बाहेर काढायला पाहिजे, बुद्धी कशाला बाहेर येते देहातून. बंधन म्हणजे काय? देहाचे संबंध नाही, बंध पिटे. कुणाचा संबंध आहे काही कळलं नाही आपल्याला. आपण वाढतो सूक्ष्म आहे, हवेने. हा आत्मसाक्षात्कार करणारी शब्द आहे. तिथं ह्या बोधानं, ह्या वेदानं, हे ओवीनं आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. हा शब्द जरी गहन आहे तर खूप छान आहे. कारण आत्मसाक्षात्कारामध्ये बुद्धीचा संबंध ईश्वराशी होतो, देहाचा संबंध संपतो आणि अंतःकरण भगवंतात लीन होत. आणि ते मन रामामध्ये कलाकार होत. देहाचं भान जात, व्यवहार बाजूला होतो आणि त्यावेळेस तो मी आहे असा अनुभव येतो. देह मी नाही असा निश्चय होतो. हे बंधन सुटतं बुद्धीचं, ना मनाचं. मन बंधनातून बाहेर येतो. या ज्ञानानं, या बोधानं, ओवीच्या शब्दानं, माऊलीच्या शक्तीनं, संताच्या कृपेनं, तुमच्या अंतःकरणाच्या वावरनं तुमचं मन भगवंतामध्ये विलीन होतं. जसं साखर पाण्यामध्ये एकरूप होती, तिला बाहेर काढता येत नाही. साखर पाण्यात गेल्यावर आकार राहत नाही आणि बुद्धी श्रवणाकडे आल्यावर हा आकार धारण करत नाही. नीट लक्षात ठेवायचं. हरिओम हरिओम. हा भाऊ, त्रिवार सत्य. वेदाचे श्रवण करताना बुद्धी देहाकार कधीच नसते, ब्रह्माकार, नामात्माकार. कारण ती ईश्वराकडे असते. तिला माहित असतं मी तोच आहे आणि अविद्या वृत्तीला माहिती मी देहाच आहे. म्हणजे अविद्या वृत्तीने केलेला देहाचा संबंध म्हणजे बंधन आहे आणि देहातून बुद्धीला बाहेर काढणं म्हणजे श्रवण आहे आणि ते अंतर्मुख होणं म्हणजे वेद आहे आणि ते हरिपाशी जाणं म्हणजे अंतःकरणाची कृपा आहे आणि हरिरूप होणं म्हणजे महावाक्याचा प्रसाद आहे. हे चिंतन म्हणतात. त्याला वेदाचा भावार्थ म्हणतात. इथे मोक्षाचा सार म्हणतात आणि जीवाचं सुखाचं माहेर म्हणतात. ते बुद्धी सुखाच्या माहेर मध्ये जाते, परमात्मा बनते. त्याला म्हणतात बंधू पिढे. जयाचे संबंधी बंधू पिढे असतात.
खूप छान चिंतन आहे आणि ह्या ओळीवरच हा एवढा ग्रंथ आहे. म्हणून मी तुम्हाला काल म्हटलं की मला वेळ नाही, संपला 7-5. पुन्हा कसं होते अर्धा घंटा जास्त जातो आणि मी बेभान होते, मला टाइमचं कळत नाही, मला वाणी बंद करावं वाटत ते. हा माझा स्वभाव आहे, हा दोष मला मान्य आहे, पण वाणी बंद होत नाही, ते मी काय करू शकत. ज्याला काम असतील ते निघून जायचं यात्रा. पण कधी कधी अनावर होते मी, परंतु विशेष असा सुंदर असतो तर बंद करावं वाटत नाही. तर मी करणार काय? आयुष्याला तुम्ही संसार टाकतात, हातात तर खापर येते, ते श्रवणात टाकतो तर हातात मोक्ष येतोय, काय हरकत काय आहे? काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. आता मोक्ष येतं काय हरकत? कोटी जन्माची बुद्धी द्यायला धरलेली दुःख तुमच्या हृदयात पेरलेले, आणि जर अर्धी घंट्यावर झाला तर श्वास बंद व्हायची वेळ तुमची, त्याला टाइम कळत नाही. न कळू दे, तुला कळायला तू निघून जावाय. लाख जन्म घातलेलं तू बंधनात, संसारात, मोहात, पापात आणि पुण्यात. मग आता ते संपवायचंय, टाइम दिला तर काय होते? 60 वर्ष दिले ना प्रपंचात, मोहाला, सुखदुःखाला, व्यवहाराला, ते तर दुःख झालं नाही. अर्धी घंटा जास्त झाले दुःख होते बायाला. किती आवड आहे की नाही आवड सांगा? हो माऊली. आयुष्य कोणाला लावलं प्रपंचात तरी काय वाटत नाही. 15 मिनिटं जास्त झाले की असेच होतो प्राण. हे राहिलं ते राहिलं, ते अज्ञान राहिलं मग की गॅस राहिला, वट्टा राहिला, सगळं राहिलं. अज्ञान पण राहिलं तुझं तसंच कायम. म्हणजे अज्ञान म्हणजे बंधन आहे, तेव्हा म्हणजे बंधन आहे, प्रत्येक सुखदुःखाची उत्पत्ती म्हणजे बंधन आहे, आणि आपल्या मागे जन्म मृत्यूची रांग लागलेली म्हणजे बंधन आहे. कळत नाही आपल्याला कसा करावा, का करावा, वेदाचं चिंतन का करावं, बोधात पण का न्यावं, वेदाचं सेवन हृदयात यावं, आणि मी कोण कळावं, आणि या जडाला सोडावं. त्याला वैराग्य घेऊन बुद्धीमध्ये वैराग्याचा साठा होतो, तर जडाला सोडून बुद्धी हालत बाजूला होती. वैराग्य ज्ञानाच्या प्रभावानं, संतांच्या संघानं, वेदाच्या बोधानं, ओवीच्या ज्ञानानं, श्लोकाच्या रसपानानं मन देहातून अलग होतं, भगवंताशी सरळ होतं, सुखामध्ये एक होतं. त्याला मोक्ष नाव येतं, त्याला वेद म्हणतात. म्हणून जयाच्या बेटा, हेच मावरते बेटा. यासाठीच आपण साधी भाषा आहे आमची, आवड नाहीच. साधी बोली भाषा आहे, संस्कृत नाही, मोठे मोठे भागवताचे श्लोक नाही, त्या पुराणातलं प्रमाण नाही, साधी भाषा, सिंपल थिंकिंग, सिंपल आहे आमची विचारसरणी, थिंकिंग. हो माऊली, अगदी. अवघड नाही, मोठे मोठे संस्कृतची भाषा नाही बाबा. पण वेदा वाचून जायची, वेदा वाचून मन शांत होतच नाही. अज्ञान त्या श्रवणा वाचून संपतच नाही. बुद्धी भगवंतामध्ये विलीन होतच नाही, बंधन राहतच नाही. श्रवण केल्या वाचून जीव मुक्त होतच नाही. कळतच नाही परमार्थ कोणता करावा. मुक्तीसाठी ज्ञानाकडे यावं, अवेद भक्तीमध्ये जीवन जगावं, वेदाच्या अंगणामध्ये बुद्धीने नाचावं, संताला बघून हसावं, ग्रंथ हृदयाकडे थांबावा, आणि आतलं अज्ञान संपवावं. तिने ईश्वराला भेटावं बुद्धीनं, अज्ञान तुटावं, अज्ञान संपावं, तुटावं, बुद्धीतलं बाजूला करतावं. वृत्ती अज्ञान रहित असावी, बोध सहित असावी, वेदाच्या गाभाऱ्यात असावी, श्लोकाच्या अंतरात असावी, संताच्या बोधात असावी. ही संपत्ती भोगावी, कमवावी आपण आपल्यासाठी, आपल्या उद्धारासाठी. हा जन्म वाया जाऊ नये, हे अंतःकरण याकडे येऊ नये, मनामध्ये मन दोष राहू नये.
बुद्धीमध्ये विक्षेप होऊ नये, माझा ध्येय वाटू नये, राम बुद्धीतून सुटू नये. हे लक्षात घ्या. हो माऊली. हा परमार्थ राम खरा आहे. राम. राम राम बेटा. ह्याला परमार्थ म्हणतात, ह्याला वेद म्हणतात, ह्याला मुक्ती म्हणतात, ह्याला ज्ञान म्हणतात, ह्याला सुख म्हणतात, ह्याला हरीचं रूप म्हणतात. कळतच नाही. त्याला बाजूला ठेवायचं, आपण इकडे उभं टाकायचं, त्याला बाजूला बघायचं, मी बघितलं म्हणायचं, त्याचं काम नाम करायचं, मी घेतलं म्हणायचं, त्याचं कर्म करायचं, कर्ता बनायचं, त्याच्या गावाला जायचं, गेले म्हणायचं. काय तो तुमच्या हृदयाच्या गावात आहे, तिथं जा आणि मग तिकडं जा. तिथं जाता येत नाही म्हणून हे संपत नाही. कळालं का? हो माऊली. खरं माऊली. हो जाता येत नाही म्हणून इकडेच. ज्ञानानं त्याच्या सोबत राहता येते तुम्हाला, ईश्वरासोबत. अकलीचे कांदे ज्ञानानं आपल्याला भस्म होतं, बोध आत जातो, तो वेद असतो, तो जीवाला देवाकडे नेतो, बुद्धीला ब्रह्म करतो, अज्ञानाचा बाध होतो आणि मन शिवरूप होत. कोणता देव राहिला मग? ज्ञानाची भूमिका पुच्छावर आहे, संताची संगती, वेदाची संपत्ती आणि ब्रह्मानुभूती हे घेतल्याशिवाय देह पडू नये. ब्रह्मानुभूती यावी, अनुभूती. जशी देहाची अनुभूती, माझा देह मी छाया, मी गोमटी मामटी बामन, हे वर्णाश्रम धर्माला जाणणारे आपले अंतःकरण भगवंताला जाणू लागताना ते सगळं सोडते आणि हरिपाशी मन जाते. बोधानं, वेदानं, ज्ञानानं, संतांच्या संगतीनं, महावाक्याच्या द्वारे. काल पुस्तक माहिती आहे, आमचं लिस्ट झाली, सगळं लिखाण झालं, सगळं हिशोब झाला, काय लागतं, किती लागतं, कसं लागतं, पत्रिका वगैरे. आणि त्याला म्हटलं आपण तिथे काय चिंतन करायचं. त्यामुळे सांगा ना माऊली. पुण्याचे लोक गोड बोलते, साखर खात नाही पण गोड बोलते. खात नाही साखर, ती डायबिटीस, ते अन्न खात नाही, ती माय अन्न कमी खाते. मला काय बोलायचं, म्हणून तर एवढे म्हटलं आता तिथं तुम्हाला चांगलं सांगता येईल भाऊ, साधं करून टाकलं आम्ही. सगळं झालं, पत्रिका चूक नीट केली आणि म्हटलं सगळं टाइम, तारीख, पत्रिका, वेळ, सगळं कॅश फीस सगळं आम्ही बोललो. आणि मग मी म्हटलं माहित आहे चिंतन छान येईल ना, माझी तयारी चालूच आहे. काय बोलायचं पण सांगा ना तुम्ही. त्याची तुम्हाला मोक्ष हातात, तुम्हाला सुखरूप करून टाकते, तुमच्या घरात आनंद भरते. ती आई आमच्या आनंदीमध्ये निवास करते, समाधीमध्ये शांत राहते, भक्ताला ज्ञान देते, त्याच्या बुद्धीला ब्रह्म करते, त्यांचं ईश्वराशी ऐक्य करते. ती माऊली जगात पण नाही, जगात बी नाही. ज्ञानोबा माऊली नाही. खरंच त्यांना माऊली म्हटले, हे कधी कळत नाही माइंडला, माइंडच नाही तर कळलं काय. माऊली ज्ञानेश्वर आहेत, पुरुष आहेत, पण त्यांना आई म्हटलंय तरी बी कळलं. का बरं म्हणलं पुरुषाला आई? का म्हणलं? ज्ञानेश्वर तर पुरुष आहे, ब्राह्मण मुळातला अवतार आहे. जगासाठी एवढ्या ग्रंथाचा परिमाण आहे. 9,000 गोबीचा अनुस्वार करणारे संत ज्ञानोबा आहे, संत शिरोमणी, मोक्षाचं दान देणारे, ईश्वराचे जाण करून देणारे, सुखाचं भान प्रगट करणारे आणि अज्ञानाची खाण नष्ट करणारे ज्ञानोबा. त्याच्यासारखी माय जगात बी नाही. असतील बाकीचे आम्हाला माहित नाही, पण असे नाही जे सुख देतात, जे हातात काढून घेतात, जे बुद्धीचा वाद करतात, जे अंतःकरणात प्रगट होतात, जे जीवाला हरिरूप करतात.
जे अज्ञानाला भस्म करतात. त्या हृदयामध्ये सुखाला सुरुवात होती. ती आई बसली तिथं आणि आईला सोडायचं नाही, हिंडायचं. हिंडा, माऊली सोडायची नाही ना. पंढरपूर सोडायचं ना, माऊली सोडायचं. तो बाप आणि माय तिसरं नाही. तो बाप ही माय तिसरं नाही. हो माऊली, साष्टांग दंडवत. तुमच्या बुद्धीचे असले कांटे बोलणारे हिंडा झाले ना मरुस्तर. त्याचे संबंधे बंद पिटे, जयाची आशा आस तुटे. या भगवंताच्या प्राप्तीची, संबंधाची, त्याच्या भेटीची आशा केली तर संसारातल्या आशा संपत्यात, तुटून पडत्यात. कशा तुटून पडत्यात? एखादं फांदी वाळली, तुटून पडली. अज्ञान वाळलं, झाड गळून पडलं. मूळ गेलं अज्ञान, झाडाचं मूळ जळालं. तसं ह्या बुद्धीचं मूळ जळालं अज्ञान. हे सगळ्या फांद्या तुटल्या आशेच्या, वासनेच्या. समजून घ्यायचा, साधा विषय नाहीये. 18 अध्याय हे अमृत आहे. एका शब्दामध्ये मोक्षाचे दार आहे. एक एक शब्द भगवंताला प्रगट करणारी शक्ती ही ज्ञान एका शब्दामध्ये बसलेली आहे. पण कळत नाही बुद्धीला, म्हणून आपण नापास आहेत परमार्थात, संसारात पास आहेत. पाठ आहे संसार, कारण जन्मजन्मी तेच केले ना. काका म्हणायचे, तुम्हाला हे का वेदांत कळत नाही? बाय काऊन ते ज्ञानवत करता येत नाही? विचारसागर तर माहितच नाही, प्रक्रिया समजतच नाही, बंधन टाकता येतच नाही. कारण जन्मजन्मी हे परमार्थ केला नाही, संसार केलाय. मग ते संस्कार घेऊन तुम्ही आलात. संसार केला, संसाराचे संस्कार आले आणि बुद्धीमध्ये रेहवा जागा झाला. पण ह्या जन्मामध्ये परमार्थ केला, वेदाचा साक्षात्कार झाला, हृदयामध्ये कृष्ण बुद्धीत आला, तेव्हा बंध तुमचा बाजूला गेला. जगतभाव संपला, आत्मभाव प्रगटला आणि त्या ठिकाणी बुद्धीला राम भेटला. हा परमार्थ आहे. तिथं गेलं नाही, इथं आले, तिथं गेले, तिथं गेलं नाही. इथं चिंतन आहे, इथे ईश्वराचं भान आहे, इथं अज्ञानाची घाण संपवणारं ज्ञान आहे, इथं प्रभूची खूण आहे, इथं संतांचं प्रेम आहे, इथं तत्वाची खूण आहे. इथे वेदाचं वाण आहे, वाण बुद्धीला. देहाचं भान नाहीये, ईश्वराची जाण आहे. जगताचं दर्शन नाहीये, जगत इथं समूळ संपत आहे. जगत इथं बाधित ठरते, जगत बुद्धीतून बाजूला जाते, कारण जगत हे अज्ञानाचं खाते. साष्टांग दंडवत माऊली. काय बोध आहे माऊली, एक एक शब्द खरंच. जगत बुद्धीतून बाजूला जातं, कारण जगत नाही हे अंतःकरणाला कळतं. हे ज्ञानानं हृदय पावन बनतं. आणि दृश्य नाही, दृश्यामध्ये माझा ईश्वरच आहे आणि तो सगळा गाठलेलाच आहे. हरी हा विकुंठ कैलास आहे, घनदाट. हरिपाठ म्हणतात, हरी कळत नाही. हरिपाठ पाठ आहे का ते म्हणते, झोपेत मी म्हणते. मग हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. मग ते हरी दिसे म्हणताना जगत नसे, आणि वेदामध्ये जगत भासे, आणि ज्ञानाने हरी दिसे, त्याला म्हणतात हरिपाठ. एक शब्द कळणं आपल्याला, एक शब्द. सुंदर माऊली, किती छान. हरी दिसे, जगत भासे. राम राम ज्ञानेश्वरी झालं की एकदा हरी घनदाट हरी दिसे. मग ते म्हणले हरी दिसे का म्हणले, मग घनदाट का म्हणले? कारण जगत नाहीच आहे, कणाकणात तोच आहे. कणामध्ये त्याचा वास आहे, म्हणून तो वासुदेव नाव पडले त्या कृष्णाला. आकाराला नाव दिले नाही, त्याच्या वास्तविक रूपाला नाव आहे वासुदेव हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.
तो हरी असा कणाकणात भरलेला आहे, मनामनात थांबलेला आहे, जगतरूपानं प्रगटलेला आहे. तो हरी ज्ञानानं बुद्धीमध्ये तो मी आहेस असं सांगायला वेदरूपाने आलेला आहे. हरी सांगायला येत असतो, दुसरं सांगते का कोणी? नाही. संताचं रूप घेऊन त्याला सांगावं लागतं हरी. मग तुम्ही कधी हरिपाठ वाचताना म्हणतात ना, हरी दिसे भरडा घनदाट, हरी दिसे. दिसे म्हणजे काय? दिसे म्हणजे काय? तुम्ही ते जगत बघतात ना, हर दिसे म्हणजे हरिपाठात म्हणतात टाळ वाजून नाचत, भरला घनदाट. ज्यांना अज्ञानाला सोडून वृत्ती जेव्हा स्वच्छ होती आणि त्या ईश्वरामध्ये तुडुंब भरल्या जाती, बोधानं भगवंताकडे जाती, जगताचा बाध होतो, बोधामध्ये मन येतं आणि ते हरीलाच पाहतं, दृश्याला सोडून देतं. दृश्याच्या बुडाशी ते चैतन्य असतं, त्याचा जगताचा बाध होतो दृश्याचा आणि ते अधिष्ठान प्रगट होतं. आहे सत्ता ही ते ईश्वराची आहे, जगताची नाहीये. म्हणून अज्ञानाचा बाध करून जेव्हा वृत्ती ज्ञानमय होती तर जगताला सोडून हरिरूप होती, तर त्याला चौकड हरी दिसतो. म्हणून ती हरिपाठ म्हणतात, माऊली हरी दिसे. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, किती सुंदर आहे. सगळं पण काय कळत काय कळत नाही हे कळत. म्हणून लई नाचायचं नाही, उडायचं बी नाही. लई 60 वर्ष इकडे घातले, त्याच वाने परमार्थ जास्त करायचा. 50 दिले इकडे 50, बुद्धी गेली कुजून, मन गेलं बाजून, धक्के खाऊन खाऊन मन बाजून गेलं करपून, वृत्ती गेली झिजून, व्यवहार करून करून झिजली नाही ती. ज्ञानात भिजली वेगळं, संसारामध्ये रुजली वेगळं, अज्ञानात कुजली वेगळं, पण ज्ञानामध्ये भिजली वेगळं. कुजू नका संसारात, भिजावं बोधात, रुजावं बोधात, यावं वेदात. देहात नसावं, वेदात असावं, तसं संघात जगावं, भगवंताला बघावं आणि त्या वृत्तीला ईश्वराकडे न्यावं, जगताकडे नाही. आता ऐका, जयाचेली संबंधे बंद पेटे. ज्या वृत्तीने देहाचा संबंध केला तर बंद कायम राहिला, पण ज्या वृत्तीमध्ये बोध आला, बुद्धी अंतर्मुख झाली, अंतरंगात गेली, मध्ये आत्मस्वरूपापाशी जाऊन थांबली, पण तिला ऐक्य करता येत नाही, ती भगवंताशी मध्ये थांबत नाही आणि ती पुन्हा पुन्हा बाहेर येते. ही आपली स्थिती आहे की नाही? हो माऊली, अगदी खरं. हो माऊली, अगदी खरं. मधी जाती बाहेर येते, मधी जाती बाहेर येते, पण भगवंतांच्या संतांच्या संगतीमध्ये जेव्हा ब्रह्मवेता तुमच्या समोर येतो, त्या वृत्तीला तिथंच ठेवतो, महावाक्याचा बोध देतो, महावाक्याचा निवृत्तीचा संबंध होतो आणि ते महावाक्य त्या बुद्धीला भगवंता मध्ये एक करतं. तेव्हा ज्ञानाची दीक्षा होती. काल त्याने मी लिहून ठेवायला होतं माय त्यांना, महावाक्याची ज्ञानाची दीक्षा आनंदी द्यायची लिहून ठेवा, मला राहत नाही. हो माय म्हणले, ठेवलं त्यांनी लिहून. ही दीक्षा ज्ञानाची. जेव्हा महावाक्याचा बोध साधूच्या संगतीमध्ये जातो आणि बुद्धी सावध होती आणि तो ते मी आहे असं समजून घेती, देह मी नाही असं तिला ज्या क्षणात कळतं, तो क्षण तिच्या भाग्यवंत असतो. कारण ते मन भगवंताकडे जातो, म्हणून तो क्षण तिचा भाग्य असतं तिचं, त्या बुद्धीचं. महावाक्यामध्ये जर मन आलं, बोधात जर अंतःकरण गेलं, ते रामापाशी आलं आणि गुरुच्या कृपेने रामच झालं, त्याला म्हणतात दीक्षा महावाक्याची. तुम्हाला सांगते अंगिराज काय सांगायचं असतं पण वेळ नसतो बेटा. चला, जयाचे संबंधे वंद्यपीठे, ज्ञानानं बोधमय वृत्ती आत जाते, अज्ञान वृत्ती जगाकडे जाते, पापमय वृत्ती दोषाकडे, म्यूट पहा बरं. आणि बोधमय वृत्ती भगवंताकडे जाते.
आणि तिथे ती ईश्वरमय होण्यासाठी महावाक्य येते. महावाक्याच्या बोधानं शक्ती तयार होती आणि त्या शक्तीने त्या बुद्धीला भगवंतात समाविष्ट होता येतं आणि बुद्धी व ईश्वर समाविष्ट होती तर ती ब्रह्माकार आत्मरूप होती, देहातून अलग होती. हे जड बाहेर जातं, अज्ञान समाप्त होतं, जग हा भ्रमरूप ठरतं आणि चौकड भगवंत असा अनुभव येतो. तो ब्रह्मवेत्ता होतो. हे ज्ञानामुळं, ओवीमुळं, माऊलीमुळं, श्रवणामुळं, बोधामुळं, वेदामुळं, तुमच्या तपामुळं ब्राह्मी स्थिती भोगता येते. जयाचे संबंधे बंद पिढे. सुंदर माऊली, साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रमाणात. बापरे. फक्त 3 शब्द आहेत. जयाचे संबंधे बंद पिढे. देहाच्या संबंधाने बंद घट्टच आहे, पण देहाचा संबंध सोडायला बोध लागतो, वेद लागतो, कर्म लागत नाही. इथं वेद लागतो, श्रवण लागतं, ओवी लागते. सत्संगामध्ये साधू लागतो, सोबत साधू लागतो. साधू ज्याने ज्ञानाची साधना पूर्ण केली, जो साध्यापर्यंत गेला, जो मोक्षामध्ये आला, जो वेद संपन्न झाला, तो साधू न बंधू. साष्टांग दंडवत माऊली. जो संपन्न वेदनिष्ठ आहे, जो जगात वरिष्ठ आहे, जो ज्ञानाश्रेष्ठ आहे, जो अज्ञानाचा ठाव ठिकाणापासून टाकतो, जो जगताचा बात करू शकतो, बुद्धीला ब्रह्मरूप देऊ शकतो, जो ईश्वराला प्रगट करू शकतो, तो ब्रह्मवेत्ता आहे. माऊली त्याची शक्ती मागे ते ब्रह्मवेत्ताच एक कोणीच नाही, बाकी कोणीच. भगवंताला हृदयामध्ये प्रगट करणं, साधकाला साध्याकडे नेणं, साधना परिपूर्ण होणं, महावाक्याची स्थिती अनुभव घेणं, जीवाला सुख करणं, जगताचा भ्रम नष्ट करणं, परमात्म्याला स्पष्ट करणं आणि राम पदावर बुद्धीनं जाणं बापाची पेळ नाही. ऐका नाही माऊली. खरंच सांगितला. वेदाचा काय संबंध आहे कथेमध्ये? काय संबंध नाही, काहीच नाही माऊली. पाठात संबंध आहे भगवंताचा, तिथे संबंध आहे पाप पुण्याचा. काही कुठे लावायचं, कोणत्या पाठाचं झाकण कोणत्या पाठीला कसं बसल, काही बोलायचं. आत्मचिंतन, ब्रह्मभाव, अद्वैत भाव केवळ आत्मचिंतनात पाठात असतो, माऊलीच्या बघीत असतो, ब्रह्मविद्येच्या हृदयात असतो, साधकाच्या तो वृत्तीमध्ये जातो, कथेमध्ये आत्मबोध. आणि कथा म्हणजे अवतारामध्ये केलेलं हरीनं जगतासाठी अवतार घेऊन विनाश लोकांचा करायचा, धर्माचा झेंडा लावायचा आणि अवतार कार्य झाले की निघून जायचा. आमचा भगवंत जातही नाही, येतही नाही, अवतार तो घेतही नाही, तो अज्ञानात कुणाचं ठेवत बी नाही. त्याला न जन्म न त्याला मृत्यू, त्याला न येणं न त्याला जाणं. काय डोकं आपण तुमच्याकडे पाहिलं नाही, कारण कोडगी बुद्धी कोडगीच असते. ज्यांना बोधामध्ये रंगायचं, ज्याला मोक्षात थांबायचं, ज्याला आनंदमय बनायचं, ज्याला सिद्ध पुरुष व्हायचं, तो चिंतनाला पाठ कधीच लावत नाही, कधीच नाही. हो माऊली. कधीच पटराम त्याला पडतच नाही, बहिरंगा तो थांबतच नाही, त्याचा अद्वैत भाव संपतच नाही, द्वैत त्याला शिवतच नाही, कारण तो अध्यात्मशास्त्रामध्ये प्रवीण असतो, बोधामध्ये अग्रेसर असतो, वेदामध्ये पक्का असतो आणि ज्ञानमय अवस्थेमध्ये जगत असतो, जगत भावाला टाकत असतो, आत्मभाव भोगत असतो. तो संत महात्मा जगामध्ये महान असतो. हो माऊली. साष्टांग दंडवत.
साष्टांग समजुती बात. चला, दयाचे संबंधे बंद कुठे, ज्या वृत्तीने बोधाच्या साईने भगवंताचा संबंध केला, तुमचा लाखो जन्माचा बंध म्हणजे अज्ञान गेलं. जयाची आशा आस तुटे, कुणाची आशा केली? परमात्म्याची का विषयाची का भोगाची? कुणाची आशा केली त्या जीवानं? त्या बुद्धीनं कोणाची आशा केली? संतती संपत्तीची नाही. मग कुणाकडे जायचं तिला? त्या मनाला काय आवडतं? मला एकच आशा आहे मोक्ष व्हावा, मला एकच आशा आहे ज्ञानाची दिशा यावी, मला एकच आशा आहे ब्रह्मवेत्ता भेटावा, मला एकच आशा आहे माझा बंध तुटावा. हो माऊली, तीच आशा आहे. बस हीच आशा आहे आमची. मिळालं आम्हाला आमच्या मनात भूक लागले. जयाची आशा आस तुटे, ज्या भगवंताला बुद्धीला भेटायचं असतं तगमग असते तिची, थांबायचं असतं. पुढे करून घे मिळेल. अरे म्यूट पहा काय आहे? भोग काय आहे? विषयाचा भोग असावा का परमात्म्याचा संबंध असावा? वासनेमध्ये मन असावं का रामाकडे जावं? त्याने वेदाकडे जावं का देहाला पाहावं? जो मरणारा देह, जो नश्वर आहे, त्याचा वास सुटतो पुन्हा, त्याची आस. अरे राम, किती घाण, किती घाण आहे ती आस. नश्वर नश्वर सगळं घाण घाण, काहीच भेटत नाही. किती आस करा, काही करा, तिकडे दुःखाशिवाय काही काही तर कळत नाही, ज्ञान तर मिळत नाही, बोध हृदयात थांबत नाही, परमात्म्याची जाणीव होत नाही, जगत भाव जात नाही, अज्ञान टाकता येत नाही, तरी बैठण उडल्याशिवाय जगत नाही. वा ग बाई, वा वा वा. खरे माऊली, अगदी खरे. संत भेटत नाही माऊली, वाटत नाही तिला, सोनं भेटत नाही वाटते. बाबा बाबा, मोक्ष हे सोन आहे बाई. संत हा हिरा आहे, ज्ञानाचा तुरा आहे. मला सोनं भेटलंच नाही तुमच्या घरात, मग कशाला आधी जाणार? मी बाहेर जा ना, सोडून द्या. जा, भेटलेले ना काही ना, म्हणजे निघून जा. खरे माऊली, खरे त्याचीच आस आहे माऊली, त्याचीच आस आहे. कशाची मला बोध भेटले नाही, मला ज्ञानासारखं सोनं हृदयात कुणी टाकलं नाही, पदरात हृदयाच्या. मला अद्वैत भाव जागा झालाच नाही. मी कोण आहे मला कळालं नाही. आतापर्यंत का जगले व्यर्थ? हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे माझं. ते वृत्तीच्या खुणा आहेत आपल्या. वृत्ती माझेपणा म्हणजे देवाचा आहे. चुकीचा मार्ग आहे वृत्तीचा. हे माझे, हे देव तुझा नाहीये. त्याच्यावर सत्तात काळाची आहे, तुझं नाही. काळ वाट बघतोय कधी, अजून किती आहे अवकाश. बापरे, किती सांगावं माऊली, किती सांगताव रोज. खरंच देहावर काळाची सत्ता आहे. ते माझा नाही, नश्वर आहे, जड आहे, त्याला सोडायचंय. किती किती, बापरे, किती अज्ञान आम्ही. खरंच किती घाण बुडालेलो आहेत माऊली. रोज काढता तुम्ही बाहेर, रोज धुता आमच्या मनाला. किती घाण करून ठेवतो आम्ही रोज. लई घाण आहे आपलं कोण, लई घाण आहे. अशा पचले नुसता घाण वास आहे त्याच्यात. मी पूजा छान करते. ए बाई, तुझी पूजा, देव तुझा, कोणाला तुझी पूजा, काय पूजा, काय बोलणं, काय बुधाड धरण. काय चुकायचं आमच्या खरंच. मी म्हटलं की गेलो माऊली. आणि पूजा देव पूजा, माझी देव पूजा, देव पूजा, पाय
पूजा देव पूजा. साष्टांग दंडवत माऊली. हो माऊली, ते आमची आता पाय तुझे गुरुराजा. पूजा सगळ्यांनी मग ते पूजा. हो माऊली, गुरुचरणाच खरंच माऊली, पाय तुझे गुरुराजा. बस, गुरुचरणाचं महात्म्य अलौकिक आहे, आगाध आहे. अफाट आहे, अफाट अलौकिक आहे. ज्याला समजलं तेच मुक्त आहे, नाहीतर काही खरं नाही. जयाची आशा असत होते. ज्या भगवंत आपण बुद्धीला जायचं तिला आशा परमात्म्याला भेटण्याची आहे, देहातून अलग होण्याची, अज्ञान टाकण्याची आहे, ब्रह्मज्ञान घेण्याची आहे. ब्रह्मज्ञानासह बुद्धी एकत्र होती, ब्रह्मज्ञान बुद्धीत येतं आणि ते ज्ञान बुद्धीला भगवंताकडे नेतं. ही तिला आशा असती. ही आशा झाल्यानंतर प्रपंचाची आशा संपत्ती. बुद्धी भांबावत नाही, बुद्धी वरिष्ठ बनती, ज्ञानामध्ये श्रेष्ठ होती, ईश्वराच्या आत जाती आणि भगवंताला पाहती आणि तिथंच राहती आणि भगवंत होती. ती ब्राह्मी स्थिती. बापरे, खूप सुंदर माऊली, खूप छान. खूप सुंदर ब्राह्मी स्थिती. भगवंताला पाहते भगवंतच होते. हो माऊली, तीच खरी ब्राह्मी. तुम्ही काय करा, त्या ओळीला स्टार्ट करा. मध्ये घेते विजयाची संबंधे बंद पेटे, मस्त सुंदर आहे. हे छान आहे. जयाचे संबंधे बंद पेटे, जयाची आशा आस होते. जे भेटल्या सर्व भेटे, जे भेटलेल्या सर्व भेटे आपण पाचे. जे भेटली काय भेटली या लेकरू, पैसा, नातरुंड नाही, परमात्मा जो की जगामध्ये व्यापक आहे, तो हृदयामध्ये प्रगट झाला. कसं काय होतोच, ज्ञानाने त्याला प्रगट व्हावंच लागतं. त्या अंतःकरणाच्या अधिकारानं बुद्धीमध्ये टच व्हावंच लागतं. संतांच्या कृपेनं त्याला त्या बुद्धीमध्ये यावंच लागतं, मनामध्ये राहावंच लागतं. तो मी आहे असं सांगावंच लागतं. आणि अंतःकरणाने मन राम होतच. ज्ञानानं अभिमान जातो, देवा संपतो, वृत्तीश्वरा आलिंगन देती, ती तिथंच राहती. नंतरचा व्यवहार बाधित होतो. त्या वृत्तीचा संबंध देहाशी नसतो, परंतु ईश्वरावर समर्पित असती, बोधामध्ये तल्लीन असती, ब्रह्मनिष्ठ बनलेली असती, ती आत्माकार राहिलेली असती, देहाकार कधीच नसती. म्हणून त्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. आणि तो ब्रह्मवेत्ता असतो आणि ब्राह्मी स्थिती बघतो आणि भगवंतालाच बघतो, आत्माकार जगतो, देहातून निघतो. सर्व भेटी आपण पाहायचे. जे भेटलं, कोण भेटलं? जगत, सोना, दागिने. ए बाई ग, तो परमात्मा भेटला बुद्धीला, तिचा स्पर्श झाला त्या ईश्वराला. मग ती बुद्धी त्याला संबंध करून राहते आणि तो मी आहे असं म्हणती. ते ईश्वराचा अनुभव घेती आणि व्यवहारातून बाहेर येते. जगताला नाहीच म्हणती, देवाला टाकून देती, वैराग्यामध्ये उज्ज्वल होती, विवेकाच्या दिव्यानं ती प्रज्वलित होती, ती बुद्धी ब्रह्म होती. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, खरंच काय गोटी अतिशय सुंदर. जयाचे संबंधे देवाचा केला, ती अंतर्मुख झालीये, ती बोधात आलीये, ती वेदाची शक्ती तिने घेतलीये, हृदयाची भक्ती पूर्ण झालीये, संतांना कृपा केलीये, ती मुक्तीच्या घरात गेलीये, ती परमात्म्यापाशी थांबलीये, शेवटी परमात्माच बनलीये. म्हणून त्या सुखाने ती नटलेली आहे आणि त्या आनंदाचा भोग देतीये. ती विषयाचा आनंद तिला कधी माहित नसतोय, कारण तो नसतो तिथं. विषय हे दुःख देणारे, विषय हे विष आहे, परमात्मा हे सुख आहे, हे तिला माहित आहे. विषयाला सोडणारी, परमात्म्याला पण जोडणारी ही बुद्धी राम होती. तेव्हा तिला हे संबंध जातो, बंद संपतो, आशा संपती. आस म्हणजे इच्छा, इच्छा म्हणजे वासना, वासना म्हणजे विकार, विकार म्हणजे
ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे अज्ञान, अज्ञानाचा नायनाट होतो, ब्रह्मज्ञान प्रगट होतं, बुद्धी राम होती, आशा समाप्त होती आणि ईश्वराची प्रतीती येते, सुखाची अनुभूती होती, ही ज्ञानाची रीती. साष्टांग दंडवत माऊली. काय बापरे. प्रत्येक वेळेला. हो माऊली. हो माऊली. म्हणून तर माझ्यामध्ये अनुवाद येत नाही. संसार कसा येतो गं नाचू नाचू, भांडण कसं करते नाचू नाचू, मग बोल अनुवाद बी कर ना नाचू नाचू, इथं शून्य आहे. असं बना ना, सोड हे. तुम्हाला अज्ञान काढा. काय कळायतून अनुवाद नाही. ती संध्या कोण कधी बोलत नव्हती. कोण तो नाना रूपात नाचत नसतो, तो संताचा दास असतो, देहावर उदास असतो, भगवंताच्या जवळ असतो, तो ओवीला प्राण प्रिय जपतो, देहभावाला फेकतो, तो एकनिष्ठ असतो, भक्त तन्निष्ठ असतो, तो आगळतामध्ये तो श्रवणात येतो, भयरंगात कधीच नसतो. तुमचं भयरंग सुटतच नाही, बोलून फायदाच नाही. काही विकारण काही गेलं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मरूच तर हेच करा. चला, जे भेटले सर्व भेटे आपण पाहायचे. आपलं स्वरूप आत्मरूप आहे. आपल्या आत्मरूपाला व्यक्ती जाणती, तिथे येऊन थांबते, आत्मरूपात विलीन होते, आपलं रूप आपल्याला भेटतं, आपण सुखामध्ये येतो, दुःख आपलं जातं, बंधन संपत, मुक्ती हातात येते. आपलं रूप आपल्याला, आपलं स्वरूप आपल्याला, आपली जाणीव आपल्याला, आपला आनंद आपल्याला भोगता येतो. आपण पाहायची. साष्टांग दंडवत माऊली. नमस्कार माऊली. आपलं स्वरूप आहे मी आत्माचे, माझा आनंद मीच भोगते, माझं पद मीच पदावर आले, माझ्या सुखाला मी भोगायले, माझी वृत्ती आत्मरूप झाली, म्हणजे माझ्या रूपाकडे मी येले, माझं सुख मी घ्यायले, माझा आनंद मी भोगायले. आनंद म्हणजे मी आहे, आनंदाचा भोग म्हणजे आपण पाहायची. साष्टांग दंडवत. सुंदर माऊली. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब साधु संतांची की जय. तर तुम्ही बोललो का जय हरी म्हणायचं नाव नक्की. पहिल्यांदा मला आपल्याला प्राप्त केलं, माझं रूप मला कळालं, माझं रूप आनंद आहे. मी दुःख का बघते? तुमच्या दोषामुळे, तुमच्या अज्ञानामुळे, तुमच्या वृत्तीतल्या वेगामुळे मी दुःख बघते. पण जेव्हा दुःखाला सोडलं, ज्ञानाला मन जोडलं, सत्संगात बुद्धी आली आणि ती वेदानं संपन्न झाली, आपल्या पदावर आली, ते पद आत्मपद आहे, तिथं सुख उत्पत्ती आहे, दुःखाची तिथं रीती नाहीये. माझं सुख हे आनंद आहे, मी ते भोगायले, माझ्या सुखातच मी आले. आपण पाहायचे, हे कळावं लागतंय. राम राम माई. राम राम.